सर गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. आज या ठिकाणी 2 दिवस म्हणजे हॅपी स्ट्रीट बरोबर आहे. येस, आनंदी मार्ग. आनंदी मार्ग, जीवनाचा आनंदी मार्ग. जीवनाचा आनंदी मार्ग. तर काय सांगताल बरं, या 2 दिवसात तुम्ही कसं फील करताय? एन्व्हायरमेंटल फोरम ऑफ इंडिया, सुनेत्राताई वहिनी पवार आणि त्यांची टीम हे नेहमीच बारामतीकरांसाठी अतिशय आनंदी जीवन जगण्याचा मार्ग नेहमीच उपलब्ध करून देत असतात. बारामतीकरांना स्वच्छता आणि त्याचबरोबर आनंदी जीवन जगण्याचा मार्ग निश्चितपणे दिशा देण्याचं काम हे फोरम नेहमीच करत असतंय. तर आजही आता 2 दिवस 26 आणि 27 जुलै या 2 दिवशी बारामतीकरांना घराच्या बाहेर येऊन चांगल्या प्रकारचं एक आनंदी जीवन कसं जगता येऊ शकतं, अलीकडच्या काळामध्ये जो स्ट्रेस ताणतणाव लोकांना येतो त्याच्यातून बाहेर पडून एक आनंदी जीवन सहकुटुंब सहपरिवार येऊन आपल्या पेन्सिल चौक ते गदिमा सभागृह याच्यामधला जो हा रोड आहे तर त्याच्यावरती लोकांना आनंद मिळवण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे खेळ, वेगवेगळ्या प्रकारचे आनंद देणारे जे काही इव्हेंट्स या ठिकाणी आयोजित केलेले आहेत. रात्री तर बारामतीकरांची आलोट गर्दी या ठिकाणी लोटलेली होती, त्याचा अनुभव मी स्वतः घेतलेला आहे. आणि त्याचबरोबर बारामतीकरांच्या प्रतिक्रिया मी ज्यावेळी ऐकल्या त्यावेळी लोकांना खूप आनंद झालेला आहे. आणि आजही सकाळी 6 वाजता लहान मुलांसहित सगळेजण बारामतीमध्ये या ठिकाणी रोडवर आलेले आहेत आणि अतिशय आनंद या ठिकाणी या खेळाचा घेत आहेत. सर या दरवर्षी हा उपक्रम राबवतात बारामतीमध्ये? दरवर्षी याच ठिकाणी असं काही नाही आहे, पण 1-2-3 वर्षापूर्वी या ठिकाणी अतिशय सुंदर नियोजन या ठिकाणी झालेलं होतं आणि याही वर्षी अतिशय चांगलं नेटकं नियोजन बारामतीकरांच्या खुशीसाठी समाधानासाठी या ठिकाणी केल्याचं दिसून येतं. बारामतीकरांसाठी तुमचं काय आव्हान राहील, काय सांगतात बारामतीकरांना? एकच आव्हान आहे की या आयोजनामागची जी थीम आहे की बारामती स्वच्छ असली पाहिजे, सुंदर असली पाहिजे आणि बारामतीकरांचं स्वास्थ्य चांगलं राहिलं पाहिजे, तर तो हेतू या ठिकाणी साध्य व्हायला पाहिजे असं माझं प्रामाणिक मत आहे. बारामतीकर स्वच्छ ठेवतात का बारामती? जास्तीत जास्त बारामतीकर स्वच्छता ठेवण्याचा प्रयत्न करत आहेत, त्यांना ती सवय लागलेली आहे. परंतु काही ठिकाणी अजूनही थोडंसं जे काही कचरा रस्त्यावर टाकणं किंवा काय चालू आहे, बारामती नगर परिषद अतिशय मेहनत घेऊन त्यांना याच्यापासून रोखण्याचा प्रयत्न करते, जाणीव जागृती करण्याचा प्रयत्न करते. परंतु तरी सुद्धा थोडासा भाग कुठे जर दिसत असेल तोही या माध्यमातून लोकांच्या मध्ये जाणीव जागृती निर्माण होईल असं मला वाटतं. आदरणीय महाराष्ट्राचे लोकप्रिय नेते आदरणीय अजितदादा पवार यांच्याबद्दल 2 शब्द तुम्ही काय सांगताल? माननीय अजितदादा पवार यांच्यासारखा नेता महाराष्ट्रात दुसरा होणे नाही. स्वच्छतेची आणि पर्यावरणाच्या संरक्षणाची, झाडांची इतकी आवड असलेला आणि कामाची तडफदारपणे काम करणारा नेता मला या ठिकाणी बारामतीमध्ये आहे याचा सार्थ अभिमान वाटतो. जे बारामतीमध्ये जे त्यांनी पॉइंट्स केलेले आहेत जसे की गरुडबाग म्हणा, सनसेट लेक म्हणा किंवा लेफ्ट हँड साइड राईटला जे फुटपाथ बनवले आहेत सर, त्याच्यामध्ये काय जे आपले ट्रॅफिक आहे, ट्रॅफिकचं काय तुम्हाला असं वाटतंय का? ट्रॅफिकचा अजिबात कुठेही समस्या नाही. बाहेरून मोठ्या वाहनांसाठी मोठा मार्ग तयार करून दिलेला आहे. एक रोड बारामतीमध्ये होता, त्याचे 4-4 लेन्स आता झालेले आहेत. लोकांनी थोडीशी शिस्त पाळली की त्याचा आनंद सगळ्या लोकांना घेता येईल. आणि इथं पेन्सिल चौकापासून ते बारामतीपर्यंत तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे फुटपाथ्स तयार करून दिलेले आहेत. त्यामुळे लोकांनी जर त्याचा वापर केला व्यवस्थितपणे तर कुठेही ट्रॅफिकची समस्या जाणवणार नाही. नक्कीच. धन्यवाद सर. थँक्यू.
नमस्कार मित्रांनो, मी विक्रांत डवळे स्वागत करतो माझ्या चॅनलमध्ये. मित्रांनो, आपण आज आलेलो आहे बारामती एमआयडीसी या ठिकाणी आणि गेले 2 दिवस झाले, काल आणि आज 26 आणि 27 राईट. हॅपी स्ट्रीट आनंदी जाण्याचा मार्ग, बरोबर आहे. बारामतीकरांसाठी हा अनुभव आहे. तुम्ही बघू शकता, या साईडला कॅमेरा करा. हे बघा, अशा वेगवेगळ्या प्लेइंग गेम चालू आहेत. लहान लहान मुलं यामध्ये भाग घेत आहे, नाही मोठी माणसे यामध्ये भाग घेत आहे. सर नमस्कार. सर तुमचं नाव? अजय कुलकर्णी. सर मला सांगा, या 2 दिवस बारामतीकर कसा अनुभव घेत आहे? बारामतीकर 2 दिवस भरपूर छान आनंद घेत आहेत. काल तर अक्षरशः सर्वजण रात्री 10 पर्यंत सगळे इथेच होते. प्रमाणाच्या बाहेर एक गर्दी इथं होती. म्हणजे आम्ही अपेक्षा केलेल्यापेक्षा पण भरपूर माणसं इथं आलेले होते काल. त्यामुळे आम्हाला पण बरं वाटलं, सगळ्या बारामतीकरांना पण बरं वाटलं. काय वाटते बरं, ही जो ट्रेस असतो माणसाचं, ट्रेस घेतात ते लोक, असं वाटतंय ना की बाबा घालवतात. आता इथं सध्या तुम्हाला सांगतोय काय, 5 वर्षापासून 50 वर्षापर्यंत सर्वजण आनंद घेत आहेत. आता यावरूनच कळतं की आपण म्हणजे स्ट्रेस फ्री होण्याचा मार्ग. काय कोणकोणते गेम्स आलेले आहेत, काय सांगता? इथं लुडो, एक्सो, आर्चरी, परत थ्रो, काय कॅच अँड स्टिक, अशा भरपूर प्रकारचे गेम आहेत इथं सध्या. कुठतरी टायमिंग थोडंसं शॉर्ट झालेलं आहे, असं का बरं? एक साधारणतः आता कसं आहे, आता इथं पण हे सर्व जणांना शाळा वगैरे, आता आम्ही पण सर्वजण कॉलेज विद्यार्थी, आमचे पण आता व्हॉलेंटियर जरी झालो तरी म्हणून ते जरा. बारामती बद्दल काय सांगता तुम्ही? आज बारामतीमध्ये फिरत असताल की आपले महाराष्ट्र लोकप्रिय नेते आदरणीय अजितदादा पवार, काय सांगताल, कशी बारामती आपली? बारामतीला उगाच महाराष्ट्राचं मिनी लंडन म्हणत नाहीत. बारामती एक आता तर वरती, मी आता माझ्या मताने ह्या 2 वर्षात तर बारामती खरोखरीच म्हणजे बदलत चाललेली आहे. आधी पण रोड होते, पण आताचे ह्या 2 वर्षाच्या नंतर म्हणजे हे जे रोड बनलेत, काम वगैरे चालू असताना 3 हत्ती चौक, बिगोन चौकात फार त्रास झाला माणसांना. पण एकदा बारामती पण तुम्हाला सगळ्यात जास्त आवडणारा पॉईंट कोणता? आम्हाला आता सनसेट लेकच होता. सनसेट लेकच आवडतो. पाठीमाग कसं पाणी वगैरे, लाइटिंग वगैरे नाही का? चला, थँक्यू, हॅपी. नहीं आंटी वो जो काढलं की काढलं. आणि आता डाव्या पायाकडे लक्ष द्यायचं आहे आणि डावा पाय मागे घ्यायचा आहे 4 डावा पाय मागे
व्हेरी गुड 5 6 गुडघे छाती हलवून टेकवायचे आहे गुड 7 भुजंगासन करायचं आहे 8 उत्तमासन 9 डावा पाय पुढे 10 11 आणि 12 परदे करायचं आहे 2 हातवर 3 4 5 6 7 8 9 10 11 आणि 12 व्हेरी गुड मोहम्मद साद गुड मॉर्निंग.
गुड मॉर्निंग बारामतीकर. नमस्कार सर. नमस्ते. 2 दिवस कसं एन्जॉय करताय बारामतीमध्ये? खूप एन्जॉय करतोय सर्व लहान मुलांनी आणि सर्व पालकांनी. मोबाईल सोडून सर्व पालकांनी आणि मुलांना घेऊन येणे हीच विनंती. सर्वांनी एन्जॉय करा, खूप एन्जॉय करा. धन्यवाद बारामतीकर. हॅपी स्टेट बारामती. थँक्यू. थालीपीठ आहे का? वा वा मस्त. हे बघा मित्रांनो, ओम एंटरप्राइजेस आईच्या हातची चव. हे बघा नावातच किती त्यांनी हे केलेलं आहे. मित्रांनो आपण आता फूड झोन मध्ये आहे. हे बघू शकता हे असे छोटे छोटे स्टॉल बारामतीकरांच्या खवई घेण्यासाठी लावलेले आहेत. प्रत्येक ठिकाणी एका ठिकाणी थालीपीठ म्हणा, एका ठिकाणी इडली म्हणा, त्यानंतर भाजणी चकली बरेचसे त्यांनी बारामतीकरांसाठी खवईकरांसाठी लावलेले आहेत. आणि हा ओम एंटरप्राइजेस आईच्या हातची चव. आणि ह्यांचं मी थालीपीठ खाल्लं होतं जेव्हा मकर संक्रांतीला त्यांचा स्टॉल लागला होता तेव्हा. खरंच खूप सुंदर ते थालीपीठ करतात. आणि थालीपीठ नाहीये त्यांच्याकडे बघा, ज्वारीची व बाजरीची कडक भाकरी, शेंगदाणा पोळी, तीळ शेंगदाणा पोळी, बरंच काय गोष्टी मिळतात. हे बघा, आणि त्यांचा नंबरही मी तुम्हाला देतोय, त्यांना नक्की कॉल करा आणि करा ऑर्डर. काय होतं वेस्ट काय होते म्हणून काय करतो आम्ही. मावशी बघितलं का? गेम्स खेळला का? गेम खेळलो, सगळं केलं. गुड मॉर्निंग. व्हेरी गुड मॉर्निंग. सुप्रभात. सुप्रभात. सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा तुम्हाला पण. काय सांगताल आज? बी हॅपी. बी हॅपी नावच आहे ना, हॅपी स्ट्रीट, म्हणून म्हटलं बी आनंदी जाण्याचा मार्ग, आनंदी जीवनाचे आनंदी रहस्य. बारामतीकरांसाठी 2 शब्द तुम्ही काय बोलताल? बारामतीकरांसाठी एकच सांगेन की ज्या ज्या आपल्यासाठी सवलती आहेत, स्वच्छतेसाठी, स्वच्छ बारामती सुंदर बारामती ठेवण्यासाठी त्याचे जे नियम आहेत ते सर्वांनी मनापासून पाळावेत. पाहतात का बारामतीकर? आता इतरांबद्दल आम्ही काय बोलावं, आम्ही पाळतो एवढं नक्की. तुम्हाला अशी एखादी कोणती गोष्ट दिसते रोडनी की तुम्हाला की कचरा म्हणा किंवा बाकीची काही गोष्टी म्हणा, किंवा तुम्ही बारामतीकरांसाठी कधी सांगितलंय का लोकांना की बाबा एवढी सुंदर बारामती दादांनी केलेली? बरोबर नाही, अजून तशी वेळच आली नाही सांगायची. आलेली नाहीये, कारण आमच्यासारखे आमच्या वयाचे लोक सकाळी फिरायला जातात त्यावेळेला स्वच्छ सुंदर बारामती असते. रोड छान आहेत, खेळायला जिम आहेत, व्यायामासाठी. त्याच्यामुळे त्याचा फायदा आम्हाला ज्येष्ठ नागरिकांना सुद्धा मिळतो. नक्कीच. हे 2 दिवस दरवर्षी तुम्हाला वाटतंय का असे उपक्रम व्हायला पाहिजे? नक्की व्हायला पाहिजेत, जरूर व्हायला पाहिजेत. त्याच्यातून तर मोटिवेशन, प्रोत्साहन मिळतं बालकांपासून आम्हा ज्येष्ठ नागरिकांपर्यंत. वृद्ध नाही म्हणत मी, कारण आम्ही ज्येष्ठ नागरिक आहोत. तर त्या सगळ्यांना
मॅडम नमस्कार, तुमचं नाव? मी सुरेखा गावडे हगारे आणि मी शिक्षिका आहे आणि बारामतीत राहते गेल्या 3 वर्षापासून. बारामती सारखं शहर पुणे जिल्ह्यात किंवा महाराष्ट्रातही पाहिलेलं नाही तालुका म्हणून, आणि याचं सगळं क्रेडिट केवळ दादा आणि वहिनींनाच जातं. तुम्हाला काय वाटतं बरं, बारामतीमध्ये अजून अशा कोणती गोष्टी व्हायला पाहिजे? आता इतर सिटीच्या तुलनेत बघता बारामतीत होण्यासारखं असं काही राहिलेलं नाही असं वाटतं. महिला सुरक्षित आहेत का बारामतीमध्ये? हो, 100%. नक्की नक्की. आणि हे जे ट्रॅफिक जे होतंय याबद्दल तुम्हाला काय सांगायचं आहे? हा, थोडंफार आता नागरिकांचं पण कर्तव्य आहे की त्यांनी नियमांचं पालन केलं पाहिजे. सॉरी, आता जी सोय केली ना आपल्या सिटी इन चौकात किंवा सूर्यनगरीच्या तिथे के पुढे अभिषेक, त्याच्याबद्दल खरंच खूप खूप आभार. एकदम छान केलेलं आहे. एकदम छान केलंय. आणि सुंदर बारामतीसाठी जे वृक्ष लागवड किंवा हे केलं त्यामुळे सकाळचं जे चालणं आहे ते खूप आम्हाला सगळ्यांना प्रसन्न करणार आहे. तुम्ही दररोज किती तास चालता आणि व्यायाम किती तास करता? 1 तास. काय सांगता लोकांना, व्यायाम करणं गरजेचं आहे का नाही? निश्चितच. नक्की सगळ्यांनीच व्यायाम करणं गरजेचं आहे. झेपेल तेवढा करावा आमच्या सारख्यांनी, पण छोट्या मुलांपासून हे गरजेचं आहे. मी स्वतः सुद्धा विद्या प्रतिष्ठानची शिक्षिका आहे, आता रिटायर्ड आहे. ओके, चला थँक्यू. धन्यवाद. VP ब्लॉग्स बारामती माझा युट्यूब चॅनल आहे, VP ब्लॉग्स बारामती, सगळ्यांनी सबस्क्राईब करा. कोणतं चॅनल? गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. आज हे 26 आणि 27 हॅपी स्ट्रीट हे जे बारामती मध्ये सुरुवात केलेली आहे, काय सांगाल याबद्दल तुम्ही? काय सांगाल याबद्दल? हॅपी स्ट्रीट बद्दल सांगायचं झालं तर अगदी लहान मुलापासून अवाल वृद्धापर्यंत आनंद लुटायचं हे ठिकाण निर्माण करून दिले वहिनी साहेबांनी. त्याबद्दल वहिनी साहेबांचं जेवढे आभार मानाव तेवढे थोडे आहे. अगदी आताच आपण पाहिलं 80 वर्षाचं म्हातारं सुद्धा इथं आल्यावर तरुण होतंय आणि ह्या परिसरात आले की कुणाला बी वाटतंय आपण व्यायाम करावा. बरोबर आहे. त्याची व्यायामाची सुरुवात इथूनच होती असं म्हणलं तर वावगं ठरणार नाही. असा हा परिसर माननीय अजितदादा असतील वहिनी साहेब यांनी निर्माण केलेला आहे. सर, बारामती बसणं बारामती MIDC पर्यंत जर रात्रीचं बघितलं तर बारामती वाटतच नाहीये. पहिली बारामती आणि आताची बारामती याबद्दल तुम्ही काय सांगताल? त्याबद्दल सांगायचं म्हणलं तर पहिली बारामती 1990 नंतरची जी बारामती आहे, राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार यांनी बारामतीचे जर खरा कायापालट कोणी केला असेल तर अजितदादांनी 1990 नंतर. त्यापूर्वीची बारामती नाता आमूलाग्र बदल झालाय. आपण जर भिगवण रोडने चालायचं म्हणलं तर आज दुपारचा सुद्धा माणूस झाडाखालनं व्यायाम करू शकतो. असे 500 मीटरचे ट्रॅक दादांनी तयार केल्यात झाडाच्या मधून, की असं वाटतं की आपण कोकणातच आलोय, असा फील आल्याशिवाय राहत नाही. सर, ट्रॅफिक बद्दल काय सांगताल? बारामती मध्ये ट्रॅफिक होत आहे का? सध्या रोडची सगळी कामं चालू असल्यामुळं ट्रॅफिकची फक्त माणसांनी ट्रॅफिकचा सेन्स पाळून जिथं दादांनी पार्किंग निर्माण केली तिथं वाहनं लावली पाहिजे. अजिबात पार्किंगची समस्या निर्माण होणार नाहीये. नक्कीच. धन्यवाद सर. नमस्कार. 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 काय सांगताल सर, या 2 दिवस तुम्ही हे जे आता अनुभवताय हॅपी स्ट्रीट आनंदी जाण्याचा मार्ग, याबद्दल तुमचं काय मत आहे? हा 2 दिवसाचा आनंदी सोहळा हा कुंभमेळ्यासारखं एक स्वरूप आलेलं आहे. याला अगदी लहान मुलांपासून ते वयोवृद्ध माणसांपर्यंत सर्वजण इथं आल्यानंतर असे एकदम तरुण होऊन जातात. म्हणजे प्रत्येकाला असं वाटतं की आपण प्रत्येक गेम मध्ये भाग घेतला पाहिजे. म्हणजे सर्वजण हिरिरीने भाग घेत आहेत, सर्वजण ह्या आनंदाचा लाभ घेत आहेत आणि सर्वजण आपला आनंद द्विगुणित करत आहेत. या परिसरामध्ये आल्यानंतर हा परिसर तिथे असा नयनरम्य झालेला आहे की सर्वांना असं आल्यानंतर तिथं सुखावं वाटतंय. त्यामुळे सर्वांचं असं प्रफुल्लित होत आहेत सर्वजण आणि अगदी आनंदाने सर्वजण इथं आनंद घेत आहेत. पहिले बारामतीकर घराबाहेर पडत नव्हते, पण आता पडतात का? हो, निश्चितपणाने. म्हणजे ही जी आता गर्दी आहे आपल्या पाठीमागे ही नक्कीच याची साक्ष देत आहे की बारामतीतील लहान मुलांपासून ते वयोवृद्ध लोकांपर्यंत सर्वजण या कार्यक्रमांचा आनंद घेण्यासाठी बाहेर येत आहेत. 2 दिवस झालं आणि याची खरे तर जाहिरात ही खूप चांगली झालेली आहे. आदरणीय सुनेत्रा वहिनी आणि अजितदादांचं बारामतीकर म्हणून आम्ही खरोखरच खूप कौतुक करतो आणि सर्वजण बारामतीकर आम्ही त्यांच्या पाठीशी आहोत. ते जे उपक्रम घेतात त्यामध्ये सर्वजण अतिशय उत्स्फूर्तपणे सहभागी होत असतात आणि आनंद घेत असतात. धन्यवाद सर. थँक्यू.